जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथ येथील कोकणरत्न अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री हरिभक्तपरायण विश्वनाथ महाराज वारिंगे यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी पालेगावातील मनोहर देसाई आणि एका इंस्टाग्राम अकाउंट विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। अंबरनाथ पूर्वेच्या पालेगावातील मनोहर देसाई आणि त्यांच्या कुटुंबियांचे एका विकासकासोबत जमिनीचे वाद सुरू आहेत। या दरम्यान देसाई कुटुंबियांनी हरिभक्तपरायण विश्वनाथ महाराज वारिंगे यांच्याबाबत बदनामी करणारी पोस्ट इंस्टाग्रामवर व्हायरल केली असल्याचा आरोप आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं विश्वनाथ महाराज वारिंगे समर्थकांनी पालेगावातील मनोहर देसाई यांनी एका इंस्टाग्रामवर अकाउंट विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली। यावेळी वारिंगे महाराजांचे अनुयायी आणि वारिंगे महाराज यांनी बदनामी करणाऱ्या मनोहर देसाई आणि सोशल मीडिया अकाउंट विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। अखेर या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मनोहर देसाई आणि एका इंस्टाग्राम अकाउंट विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। पोलीस ठाण्यामध्ये तुम्ही आला होता, एखादी काय तक्रार? मनोहर बाबू देसाई आणि त्याचे कुटुंबीय यांनी माझ्यावर अत्यंत खालच्या स्तरावर केलेली टीका आणि वापरलेले जे अपशब्द आहेत, म्हणजे माझा बदनामी करून त्यांनी मला माझं अस्तित्व संपवण्याचा जवळजवळ प्रयत्न केलेला आहे आणि त्याची तक्रार देण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो। आणि ज्यांना ज्यांना तो व्हिडिओ मिळाला, व्हायरल होऊन ज्यांना मिळाला, ते सर्व आमचे अनुयायी या ठिकाणी आलेले आहेत माझ्याबरोबर। पोलिसांनी त्यांच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केलेला आहे, परंतु म्हणजे माझ्याकडे जेवढे पुरावे होते ते मी आता सध्या पोलिसांकडे दिलेले आहेत। त्याच्यामध्ये त्यांनी काही ठिकाणी असंही म्हटलेलं आहे की हे काय करतात हे आम्हाला माहिती आहे, म्हणजे ते माझ्या सतत मागावर आहेत हे माझ्या आता लक्षात आलेलं आहे। कारण ते त्यांच्या तोंडाने बोलतात की हे कुठे जातात, काय करतात हे आम्हाला सर्व माहिती आहे। म्हणून माझ्या जीवाला त्यांच्यापासून, म्हणजे मला आणि माझ्या कुटुंबाला त्यांच्यापासून धोका आहे हे आता मला पूर्णपणे लक्षात आलेलं आहे। बीडची ज्या सरपंचाची हत्या झाली त्या घटनेवर आधी तुमची कटरच न झाला। माझं कार्य आहे लोकांना सुधारवणं। आतापर्यंत मी अनेक मुलांना रोजगार दिला, अनेक मुलांना मी धंदेपाणी देतो। जे क्रिमिनल होते त्यांना मी आता सुधारण्याचा प्रयत्न करतो। लहान मुलांना गावगावात जाऊन संस्कार देतो। आपण बघू शकता माझ्या सोशल मीडियावर किंवा अनेक पुरस्कार मला मिळालेले आहेत। आणि आज एका बाजूने यांचा जर तुम्ही शोध घेतला, यांचं सर्च केलं, तर हे गावातल्या मुलांना गुन्हेगार बनवायचा प्रयत्न करत आहेत। आणि कितीतरी मुलं आज तुम्ही बघितलं तर गरिबांची मुलं यांच्याबरोबर राहून म्हणजे आज व्यसनाधीन झाली आणि आज ती मुलं गुन्हेगार बनलेली आहेत। आणि म्हणून त्यांचा माझ्यावर राग आहे की आम्ही गावचे पाटील आहोत आणि आमची सत्ता गावात चालली पाहिजे। आणि कुठेतरी यांचा 4-5 वर्षापासून हा माझ्यावर राग आहे। अनेकदा त्यांनी असा प्रयत्न केलेला आहे मला बदनाम करण्याचा, परंतु मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो। आज त्यांनी हा जो केलेला माझ्यावरती आरोप आहे, हे कुठलेच आरोप ते सिद्ध करू शकत नाही। मी माझ्या रीतसर या ठिकाणी तक्रार दिलेली आहे आणि मला विश्वास आहे की पोलीस मला नक्की या गोष्टीमध्ये सहकार्य करतील। त्यांच्यामागे कोणाचा हात वगैरे असू शकतो असं काय? त्यांच्यामागे हात आता 3 भाऊ 3 पक्षामध्ये आहेत। एक भाऊ भारतीय जनता पक्षामध्ये, दुसरा भाऊ शिवसेनेमध्ये आहे, तिसरा भाऊ त्यांचा कोणत्या पक्षामध्ये तेच कळायला मार्ग नाही। तर मला कधीकधी असं वाटतं की बाबा जे त्यांना पाठीशी घालतायत त्यांनी त्यांच्या कॅरेक्टरचा विचार करावा, त्यांची प्रवृत्ती आहे त्याचा विचार करावा। आतापर्यंत त्यांच्यावरती जवळजवळ मला वाटते 20 ते 22 नुसत्या NC दाखल असतील। अतिरिक्त कारवाई त्यांच्यावर काही झालेली नाही असं दिसून येतं मला, आणि काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील त्यांच्यावर आहेत। तर कुणाचा तरी राजकीय त्यांना पाठिंबा असल्याशिवाय ते अशा प्रकारचं पाऊल उचलू शकत नाही असं मला वाटतं। मी मनीषा वारिंगे, मी मनीषा विश्वनाथ वारिंगे। काल जो व्हिडिओ व्हायरल झाला महाराजांबद्दल, त्याबद्दल खूप चुकीचं त्याच्यात जे बोलणं, जे शब्द जे हे केले ते खूप चुकीचं होतं। त्यामुळे आमच्या महाराजांची बदनामी, कारण तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला, त्यामुळे
चुकीचे आरोप लावले ते फक्त त्यांनी सिद्ध करून दाखवावे. आणि माझ्या मुलांचा काही सहभाग नसताना त्यांनासुद्धा त्यांची नावंसुद्धा त्या व्हिडिओमध्ये त्या लोकांनी व्हायरल केली. आणि खूप आमचं कुटुंब खूप यामुळे तणावाखाली आहे. कुटुंब आमचं आमचं हेच की बाबा त्यांनी गुन्हा एक दाखल करून त्यांनी सिद्ध करावं की बाबा जे त्यांनी शब्द जे प्रयोग केला आहे ते सिद्ध करून द्या तुम्ही. फक्त हेच आमचं हे मागणं आहे बस. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.